संग्राम थोपटे यांच्या पक्षप्रवेशाच्या आधीच भाजप कार्यकर्त्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। कारण मुळशी तालुका भाजप सरचिटणीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिलंय। प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्यांच्या विरोधात संघर्ष केला त्यांच्याशी जुळवून घेणं अवघड असल्याचं या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय। थोपटे स्वतःच्या कार्यकर्त्यांना बळ देऊन भाजप कार्यकर्त्यांना डावलणार असं सुद्धा दत्तात्रय जाधव यांनी म्हटलेलं आहे। आपल्या पत्रातून त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, आता भाजपमधून जे इतर नेते कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून थोपटे यांना विरोध होताना दिसतोय। स्पष्टपणे प्रदेशाध्यक्षांना तसं पत्र जातंय, काय नेमकं यापुढे घडू शकतं याबाबतीत? रिद्धी, नक्कीच भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे। कारण संग्राम थोपटे हे गेले 15 वर्ष त्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार राहिलेले होते। त्यामुळे सातत्याने त्यांच्या विरोधात इथला पक्षाचा निष्ठावंत लढत आहे। त्यामुळे निष्ठावंतांना डावलून प्रत्येकाला घेणं आणि ज्यांच्या विरुद्ध लढलो त्यांच्या विरुद्ध आम्हाला लढायला लावणं हे कितपत योग्य आहे असं खरमरीत पत्र जे आहे ते भाजपाचे दत्तात्रय जाधव सरचिटणीस जे आहेत मुळशी तालुक्याचे त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांना लिहिलेलं आहे। पक्षाशी कायम निष्ठावंत मुळशी तालुका भाजपा म्हणतोय या आमच्या भोकांडी बसा असं एक उपरोधिक वाक्य सुद्धा त्यामध्ये मोठं पाहायला मिळते। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये छोट्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। ही नाराजी भाजपा कसं दूर करणार आणि संग्राम थोपटे यांना पक्षप्रवेश केल्यानंतर भाजपातल्या अंतर्गत नाराजीचं निराकरण कसं होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता कार्यकर्ते स्पष्टपणे संग्राम थोपटे यांना विरोध करताना पाहायला मिळत आहेत। रिद्धी जी, धन्यवाद बालाजी दिलेल्या माहितीसाठी।